घेतलं ताट तर कसं होईल, तितका राग त्या कीटकांना येतो फुलं तोडताना. त्या फुलं तोडताना विचार करा, फुलामध्ये मध असतो, त्याच्यावरती हक्क तुमचा नाही. परागकण असतात, त्याचा हक्क तुमचा नाही. आता हे चिक्कू झाड आहे, आंब्याचं झाड आहे, याच्यावर आपला हक्क नाही आहे. आपण अतिक्रमण केलेलं आहे. हे मुळात पक्षी आणि यांचं हे होतं आहे, आणि आपण तिथे आलेलो आहे आणि आपण स्वार्थापोटी झाडं लावतो आहे. मला आंब मिळाले पाहिजेत, मला चिक्कू मिळाले पाहिजे. पान काय आहे, पान काय करतं, पानाची कार्य काय सांगा बरं. त्या पानाचं कार्य काय 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 करतं पान? अन्न तयार करतं सांगितलं तू बरोबर, फोटोसिंथेसिस करतं पुढं. आणि आपल्याला आपण खेळताना पडलं तर पहिला पाण्यानं धुवायचं, मग पानं घेऊन चेचून लावायचं. पानामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. मग पान का तोडता तुम्ही? ते जर ऑक्सिजन देते, उपयोगाचं आहे. पान तोडता कामा नये. विचार केला पाहिजे, पान तोडता कामा नये. कुठले फूल तोडायचं नाही, पान तोडायचं. पान म्हणजे त्याचं नाक आहे झाडाचं. तुम्ही नाक बंद करून बघा, तेव्हा नाक जर तुमचं काढून घेतलं तर काय होईल? जीवित राहणार. तसं पानाला दुखायचं आणि पानाला संवेदना असतात. तोडायचं नाही. एखादं पान तोडायचं असेल तर काळजीपूर्वक तोडायचं. समजा असा इला असं ओढलं मी तर त्रास होणार. हां, तसं पानाला आणि फुलांना होतं, तेव्हा त्यांना संवेदना असतात. तेव्हा माझ्याकडे तुम्ही काउंट करू शकणार नाही एवढी झाडं आहेत. कुठल्याही झाडाला रोग मिळणार नाही, कुठल्याही झाडाचं पान पिवळं मिळणार नाही. तुम्हाला स्नेक प्लांट एक सांगितलं, त्याचं कार्य सांगितलं, इन्शुलिन प्लांट सांगितलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे फिश आहेत, फिशची माहिती सांगतो आणि तुम्हाला फिश दाखवतो. माझ्याकडे 2 ॲक्वेरियम आहेत, त्याच्यात तुम्हाला फिश दाखवायला मिळतील. ह्याच्यामध्ये गप्पी नावाचे मासे असतात. ज्यांना बघायचे जवळनं ते इथे बघू शकता, काढून ठेवलेले आहेत बरं का. नंतर बघा रेड, त्याचं प्लॅटिनम आहे. मी सांगणार 2 प्रकारचे फिश आहेत बरं का. कसं आहे की पक्षी काय करतात, अंडी घालतात बरोबर, आणि सस्तन प्राणी काय करतात, अंडी घालतात. अंडी घालत नाही. बाळाला जन्म देतात. वाघ असेल, सिंह असेल, मांजर असेल, याला आपण सस्तन प्राणी म्हणतो. पक्षी काय करतात, अंडी देतात. तसे हे जे फिश आहेत ते पिलांना जन्म देतात. त्याला इंग्लिशमध्ये व्हिव्हिपॅरस म्हणतात आणि ओव्हिपॅरस. तर कसं आहे, निसर्गामध्ये ह्यांना भरपूर पिलं होतात आणि हे मासे काय करतात, डासांच्या अंडी, डासांच्या आळ्या ते खातात. त्यामुळे डासांची निर्मिती होऊ शकते. मॉस्किटो कंट्रोल म्हणायचं, डासांचे कर्दन काळा येतो. म्हणून मॅडमला माहीत असेल, खेडेगावात प्रत्येक शाळेच्या वरती लिहिलं असायचं, गप्पी पाळा आणि हिवताप टाळा. आता काय करतो आपण, ते करत नाही, पण त्रास आहे. आणि हे गप्पी काही त्रास देत नाहीत, आपल्याला खायला मागत नाहीत. आपल्याला कसं गेलं तर नाश्ता पाहिजे, जेवण पाहिजे, काही मागत नाहीत. ते आपलं शोधतात. शेवाळ आहे, पान आहे, ते खातात, ते जगतात. आपलं 8 दिवस सुद्धा चालणार नाही. बिस्किट पाहिजे, वडा पाहिजे, मिसळ पाहिजे, वगैरे वगैरे. हां, की नाही. आणि हे जे आहेत, ह्याला लोटस म्हणायचं, कमळ. हे पाण्यातच येतं काय. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, त्यात तुम्हाला खोलात जाणार नाही, पण सध्या कमळ आहे, लक्षात ठेवा. कमळ हे चिखलामध्ये येतं. आता फुलं नाही आहेत म्हणजे त्याला ऊन लागतं म्हणून फुलं नाही. नंतर मला तुम्हाला मासे दाखवणार आहे.